नमस्कार मंडळी, मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मला प्लॅटफॉर्मला यायला उशीर झाला कारण का मला ऑटो मिळाली नाही पटकन. त्यामुळे आता माझ्या पुढे 10 जण उभे आहेत. त्यामुळे मला माहिती नाही आता जागा भेटते का, तरी बघूया जागा भेटेल असं वाटतंय. आणि ट्रेन पण आले आता. तर मंडळी फायनली मला जागा भेटली बसायला. AC ट्रेनमध्ये पण लोक असं चढतात ना, जणू काय नॉर्मल ट्रेनमध्ये चढतात ना धक्का मारून, तसंच. म्हणजे एवढा वेळ लाईनीत उभा राहायला त्याला काहीच अर्थ नाही आहे. पण ठीक आहे, चला मी तुम्हाला आता मॉर्निंग व्ह्यू दाखवतो बाहेरचा. हा मॉर्निंग व्ह्यू आहे ना, तो आहे विरार आणि नालासोपाराच्या मधला. नालासोपाराला पण लोक लाईनीतच उभे राहतात AC ट्रेनसाठी. तुम्हाला दाखवतो मी नालासोपाराची गर्दी. आता थोड्याच वेळात नालासोपारा येईल. तर हे आलं नालासोपारा. एवढी गर्दी नाही आहे सकाळच्या ट्रेनला, कारण का ही 7:15ची ट्रेन आहे. तर भेटूया आता ग्रँड रोडला उतरून. खूप दिवसांनी TC आहे, आता कधी नसतो. नशीब आज मी तिकीट काढला. आताच ऑफिसला पोचलो आहे आणि थोडी थंडी पण लागते आता. तर मी आता तुम्हाला जिथे मी बसतो ना, तो माझा पूर्ण सेटअप दाखवतो. हा माझा लॅपटॉप आहे. मागे मी मॉनिटर लावला आहे आणि बरोबर मॉनिटरच्या बाजूला लक्ष्मीजी आणि गणपती बाप्पाची फ्रेम आहे. ही फ्रेम माझ्या बॉसला मिळाली होती, त्याने मला दिली आणि मी माझ्या डेस्कवर ठेवलं आहे. आणि बरोबर त्याच्या मागे गणपतीची छोटीशी मूर्ती आहे आणि कुबेरजी आहेत, मी दाखवतो तुम्हाला. आणि हे 2 डायमंड पण लागलेत, तुम्ही बघू शकता. हे कुबेरजीचं आहे कॉईन. आणि बरोबर माझ्या समोर फोकस ऑन द प्रोसेस असा पोस्टर आहे. हा जेव्हा मॅमनी कंपनी लेफ्ट केली होती ना, तेव्हा सगळ्यांना देऊन गेलो होता. वेगवेगळा आहे पोस्टर सगळ्यांकडे, पण माझ्या नशिबात हे झालं. आणि समोर किचन आहेत. जेव्हा सर कुठे फिरायला जातात ना बाहेर, कोणी असू दे, मग ते घेऊन येतात सगळ्यांसाठी. तरी फक्त माझ्याकडेच नाही, सगळ्यांकडेच आहे. आणि माझ्या मॉनिटरच्या मागे एक किचन आहे माझ्या नावाचं, म्हणजे माझ्या फर्स्ट लिटरचं किचन आहे. मी दाखवतो तुम्हाला. इथे मी ठेवलं आहे किचन. तर ही होती माझ्या डेस्कची मिनी टूर. तर मी आता नाश्ता आणि चहा प्यायला जातो. देवेन आहे माझ्यासोबत, कारण का नेहमी मी एकटाच असतो, पण आज देवेन आहे. तर आम्ही दोघं चाललो आहे आता नाश्ता करायला. आज सोमवार आहे ना, तो सोमवारचा पोहा आणि शिरा असतो. देवेन आज मस्त टापटीप बनवून आला आहे. आज बहुतेक देवेनचा इंटरव्ह्यू वाटतोय. नाश्त्याला शिरा आणि पोहा आहे. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. माझ्यासोबत देवेन बसला आहे नाश्ता करायला. म्हणजे आम्ही भरपूर दिवसानंतर एकत्र आलो आहे नाश्ता करायला. नाही तर हा कधी कधी लेट येतो ना, त्यामुळे जमत नाही मग नाश्ता करायला सोबत. तर मंडळी मी आता बाहेर येऊन बसलो आहे, कारण का आतमध्ये खूप थंडी लागते आणि मला सर्दी पण झाली. आवाज पण बसला आहे माझा थोडा. आणि अजून थोडा वेळ मी जर आतमध्ये बसलो असतो ना, तर माझी कोळंबी नक्की झाली असती. तर मी आलो आहे परत माझ्या डेस्कवर. तिथे बाहेर बसून मला एकदम कंटाळा लागला, बोर व्हायला लागला एकट्याला. तुम्ही बघू शकता माझ्या बरोबर डोक्याच्या वरतीच AC आहे. आणि तो ACचा फ्लो आहे ना, असं पुढे नाही जात आहे, तो खाली येतो आहे. आणि मी बरोबर त्याच्या खालीच बसलो आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात AC लागते. आजच्या दिवसाचे जे काय आता पेंडिंग टास्क आहेत ते कंप्लीट करतो, कारण का मला माझ्या पार्टनर्सला पण भेटायला जायचं आहे. त्यातला आज धीरज आला नाही आहे, कारण का त्याची तब्येत ठीक नाही आहे बोलला तो. पण बघूया, उद्या आला तर येईल तो. तुम्हाला तर माहिती आहे धीरज माझा चायचा पार्टनर आहे. म्हणजे कधी पण त्याला मी कॉल केला ना, चला चहा पियाला, तर लगेच येतात की चला जाऊया चहा पियाला. तर माझे पेंडिंग टास्क कंप्लीट झालेत. मी आता जातो आमच्या पार्टनर्सना भेटायला, कारण का मी दुसऱ्या ब्लॉकमध्ये बसतो आणि ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये बसतात. चला तर मग जाऊया त्यांच्याकडे. संकेत, तुला सॅटर्डेला यायचं आहे. आपला एक नवीन प्रोजेक्ट येतोय, लाईव्ह होणार आहे. पण कोणत्या सॅटर्डेला सर? आता येणाऱ्या सॅटर्डेला. या येणाऱ्या सॅटर्डेला नाही जमणार, कारण का मी ऑलरेडी प्लॅन केलेत सर माझे. नाही, तो आता करायचंच आहे, कारण का HDP लाईव्ह जाणार आहे. पण सर माझं सगळं पेमेंट वगैरे झालं, मला नाही जमणार या सॅटर्डेला. आणि जर येणार असेल ना, तर तुम्ही नेक्स्ट सॅटर्डेला शिफ्ट करा ना. नाही होऊ शकता ना, उधर से ते लाईव्ह होणार आहे.
नाही जमणार मला ह्या सॅटर्डेला नाही जमणार सर. तुम्ही दुसरा कोणाला तरी बोलवा, एवढे जण आहेत ना ऑफिसमध्ये, त्याच्यापैकी एकाला कोणाला तरी बोलवा, मला नाही जमणार. कोणाला तरी दुसऱ्याला बोलवा सर, मला नाही जमणार ह्यावेळेला. पण सर्वर तूच बघतोस ना, तुलाच बघायला लागेल, दुसरा कोण आहे इकडे? ठीक आहे सॅटर्डेलाच आहे ना, मग सॅटर्डेला मी थोडा लेट येईल सर. किती लेट? मंडेला पोहोचून जाईन. मंडेला ठीक आहे, तुला मंडे आहे ना, सांगतो तुला कधी जायचं. ठीक आहे, पण ट्राय करा सर ह्या सॅटर्डेला नको, आपण नेक्स्ट सॅटर्डेला जाऊया लाईव्ह. कारण की ह्या सॅटर्डेला कसं माहिती का, मी ऑलरेडी प्लॅन केलेत माझे आणि सगळे फ्रेंड्स आणि येणार आहेत माझे, त्यामुळे मला नाही जमणार ह्या सॅटर्डेला. जमत असेल तर बघा दुसरं कोण येतंय का, कारण का मला खरंच नाही जमणार. सॅटर्डे यायला लागतंय का काय माहिती ऑफिसला. यावं लागेल ना, प्लॅन झाले हो ऑलरेडी फिरायचा. IT वाल्यांना तर यावं लागणार. प्रोजेक्ट लाईव्ह जाणार आहे ना म्हणतात HDPचा. ओके. त्यासाठी हे काय ऑफर काहीच नाहीत का आता, संपले काय आता? क्रिसमसची ऑफर लागली. कुठल्या बोलत तू? ऋतिक रोशन. HRX. याच्यावरती पण ऑफर काय नाही फ्लिपकार्टवर नाहीये. मग संदेश सर काय म्हणताय? हे काय केला एकदम म्हणजे काय नाही कवळा हिरो बनून आला एकदम. का मध्येच का असंच बोलले? आता श्रावण चालू झालं तुमचं की कसं काय? जेंटलमॅन. भारी दिसतंय पण एकदम लुक भारी, एकदम हिरो वाटतंय, साऊथ इंडियन हिरो. इतर आहे. बाकी कसं चाललंय? मजेत. आता ऑफिसमधला दिवस संपलाय, आता परत घरी जाण्यासाठी स्ट्रगल करावे लागतील विरारच्या ट्रेनमध्ये. 7-8ची विरार AC ट्रेन आहे, ती पकडायची मला आता. तर मी आता जातो पटापट. बाय बाय. आता मी विरार स्टेशनला उतरलोय. आधीच मला खूप सर्दी झालेली आहे, त्यात परत मी AC ट्रेनने आलो परत, त्यामुळे सर्दी अजून वाढली आहे. आता मला डॉक्टरकडे जावं लागेल, तर मी जातो डॉक्टरकडे. तर अशा नेहमीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.